मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आपण पाहतोय। ही मॅच 3 ओव्हरची असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे। मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आगमन झालंय बांधकाम सभापती माजी नगरसेवक मंगेजी विनायक धुळे साहेब आणि आमचे बांधकाम सभापती माजी नगरसेवक चेतनजी मनोहर धुळे साहेब, त्यांच्याकडून एमन जोडी राहुल चव्हाण आणि मॅडी धुळे यांच्यासाठी 2000 रुपयाची धनराशी आली, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करतो। आणि आमचे डीजे खरं तर रोहित चिपळे यांच्यासाठी देखील 1000 रुपयाची धनराशी आली आहे, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू। जोबेली संघ मी म्हणेन पुढे सरकलाय आणि जर फायनल जोबेली संघाने जर मारली या स्पर्धेमध्ये तर आपण पाहतोय मंगेजी विनायक धुळे साहेब यांच्याकडून 10,000, चेतनजी मनोहर धुळे साहेब यांच्याकडून 10,000 आणि आमचे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधरजी धुळे साहेब आणि मितेजी धुळे साहेबांकडून देखील 20,000 रुपयाची धनराशी टीम जोबेली संघाला देऊन सन्मान करण्यात येईल। क्या बात आहे, म्हणजे आज जोबेली संघ जर जिंकला तर टोटल त्यांना 40,000 रुपये आणि हरीजी धुळे साहेबांकडून 5,000 असे 45,000 रुपयाचं धनराशी त्यांना मिळणार आहे। कालच्या रात्रीमध्ये देखील हे चित्र आम्ही पाहिलं होतं, ज्यावेळेस संघ खेळत होता जोबेली 3 षटकारांसाठी तब्बल आपण पाहिलं होतं 15,000 रुपयाची धनराशी दिली होती। मंगेजी धुळे साहेबांकडून 5,000, त्यानंतर चेतनजी धुळे साहेबांकडून 5,000 आणि मितेजी धुळे यांच्याकडून 5,000 आणि जर चौथा षटकार लागला असताना तर रोहिदास भाऊ केणे यांच्याकडून 20,000 होते आणि मंगेजी धुळे साहेब आणि चेतनजी धुळे साहेबांकडून देखील 20,000 रुपये होते, त्यामुळे 40,000 रुपयाची धनराशी करण धुळेला देण्यात आली असते। परंतु आपण पाहिलं त्याने 3 षटकार मारले, तिथे 15,000 रुपये त्याने जिंकलं। उमेशजी देशमुख यांचं आगमन झालंय, स्वागत आहे या पण मंचावरती, आपलं मनपूर्वक स्वागत। खरं तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मंगेजी धुळे साहेबांचं आगमन झालंय, चेतनजी धुळे साहेबांचं आगमन झालंय, परंतु फक्त आगमन नाही झालं तर त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला एक बाईक त्यांनी स्पॉन्सरशिप केले, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून, मनापासून धन्यवाद। हॅलो माईक चेक। सिद्धीजी दलाल साहेब आपण आपला सन्मान आम्ही करतोय, या मंचावरती आपण आलात, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून आपला सन्मान आम्ही करू। सेमीफायनल पहिला बॉल, कामतगड संघ पुन्हा एकदा नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय। रितेश धुमाल पहिल्या सामन्याचा हिरो, जॉली स्पोर्ट्स कामतघर, नामांकित संघ भिवंडी तालुक्याचा। लॉफ्ट केला बॉलला, शॉर्ट पॉइंट लेग, एका टप्प्याने बॉलला पकडलंय आणि एका धावेने ते खातं ओपन करत असताना आपण जयमान ढोके संघाला पाहतोय। एक जबरदस्त बॉल आउट रोशन आपल्याला पाहायला मिळाला। जय हनुमान क्रिकेट संघ जोबेली बी हा संघ जर फायनल जिंकतोय तर त्या टीम साठी 10 नाही 20 नाही तर तब्बल 50,000 रुपयाची धनराशी मंगेजी धुळे साहेब आणि चेतनजी धुळे साहेबांच्या माध्यमातून देण्यात येईल। क्या बात है, क्या बात है, 50,000 धनराशी
चॅम्पियनसाठी. आज लक फॅक्टर खूप चांगले रोशन जोवेली बचं. पहिला सामना ज्या पद्धतीने झेल सुटला, सामना जिंकला आणि आता हा बॉल्ड आउट बेल्स 1 इंचाने चेंडू बेल्सवर लागला आणि आज संघ फायनलमध्ये. अगदी बदलापूर परिभागाचं क्रिकेट सुद्धा खूप वेगळे आणि ते वेगळे पण आज या दहिली चषकाच्या माध्यमातून आपण होताना पाहिलं. हो, आक्रमक शैलीचा हा फटका लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होईल. अगदी एकच जाव मिळताना पाहायला मिळते. अगदी जनमान ढोके संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना जॉली स्पोर्ट्स काबतघर. मयूरजी देशमुख साहेब आपण या आपला सन्मान आम्ही करतोय. अनिकेतजी आपण या आपला सन्मान आम्ही करतोय. तदनंतर प्रकाशना देशमुख साहेब आपण या आपलाही सन्मान आम्ही करतोय. प्रदीपजी देशमुख साहेब आपण या आपलाही सन्मान आम्ही करतोय. ज्यांची नावं आम्ही पुकारतोय आपण यायचं आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा, कारण मोठी मॅच आहे. समोरचन देखील आपल्याला तितकं महत्त्वाचं आहे. यस, कॉमेंट्री बॉक्स. सेमी फायनल तुम्ही पाहताय आणि जो जिंकेल तो फायनल मध्ये. चवेली ब कोणाची वाट पाहतो, कामतघर की टीम जनमन ढोके. धावफलकावरती 4-5 चेंडूचा खेळ संपलाय. रितेश धुमाल एक कमालीची गोलंदाजी करतो, धमाकेदार गोलंदाजी. त्याचा परफॉर्मन्स 100% योगदान. गॅप शॉट, स्क्वेअर कट केले बॉलला, डीप बॅकवर्ड पॉइंट कडे बॉल वाऱ्याच्या वेगाने सीमा पार. अंतिम चेंडूवर धावा मिळतील 4. सन्मान आम्ही करतोय. डीजे मास्टर आवाज द्या माईकला. जय हनुमान क्रिकेट संघ जोबेली बी हा संघ जर या स्पर्धेमध्ये फायनल जिंकतोय तर MD किंग, मितेजी धुळे आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष बदलापूर श्रीधरजी धुळे साहेबांकडून तब्बल 60,000 रुपयाची धनराशी देऊन टीम जय हनुमान क्रिकेट संघ जोबेली बी संघाला इथे मात्र सन्मानित करण्यात येईल. क्या बात आहे. जोवेली बदलापूर मधल्या टेनिस क्रिकेटची पंढरी आहे आणि आतापर्यंत 70,000 रुपये चॅम्पियनसाठी जोवेली बॉलला बक्षीस झालंय. ओ कडक कडक शॉट, मिड विकेट क्लिअर, षटकार. आणि आपण या आपला सन्मान आम्ही करतो. या मुख्य व्यासपीठावरती या आपण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे सनीदादा इरमाळी, त्यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. यस, कॉमेंट्री बॉक्स. प्रदीप काय जबरदस्त फलंदाजी करतो, षटकार त्याने मागच्या बॉलवरती कडक फटका मारला. ओ रन आउट, गरज नव्हती. मंगेश बाद झालाय, रन आउट, मोठा विकेट. जनमन ढोके संघाचा मैदानातून बाहेर जातो. सेमी फायनल आहे रोशन, मात्र अशा छोट्या चुका करून चालणार नाही, कारण ही सर्वात मोठी टुर्नामेंट आहे. 13 बाईक बिग बॅटल, अगदी सर्वोत्कृष्ट दर्जाचा खेळ इथे दोन्ही संघांना समर्पित करावा लागेल. अगदी इथून जिंकल्यानंतर अगदी मेगा फायनलचं तिकीट हे गाठलं जाईल. बदलापूरमध्ये प्रथमच 13 बाईकसह दैवली धमाका. बदलापूरमधील सर्वात मोठी दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आयोजित दहिवली चषक 2025 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वांगणी. या स्पर्धेमध्ये जर जय हनुमान क्रिकेट संघ जोवेली बी या संघाने फायनल मारली तर जोवेली गावचे उद्योजक समाजसेवक जुने जाणते पॅकर म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांचे बाबाजी शेठ धुळे यांच्याकडून तब्बल
इक्विटी पूर्ण टीमला देण्यात येईल. क्या बात आहे. बक्षीस आणि फक्त बक्षीस मेगा फायनल साठी बक्षिसांची खैरात पाहायला मिळेल. परंतु ही लढत सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट. इथून फायनल कडे कोणता संघ प्रस्थान करेल 3 षटकांची ही आपण सुरू असलेली लढत पाहतो. जिथे धावा जर पाहिल्या तर गुणतालिकेवरती पुढे मार्गस्थ होत आहेत. 2 गड्यांचा राहिला खात्मा. एकूण धावा 15. 3 षटक. चांगला आहे. आतापर्यंत 70,000 त्यांच्यासाठी लावले गेलेत. आता हळूहळू पाहिलं तर 1 लाखाचा टप्पा मला वाटतं फायनल येईपर्यंत ओलांडला जाईल. आज जोवेली ब वरती प्रेम आहे त्यांच्या गावकऱ्यांचा. क्रिकेटची पंढरी बदलापूरमध्ये जोवेली गावाला पाहिलं जातं आणि अध्यक्ष सन्माननीय श्रीधर धुळे साहेब आपण यांना पाहतोय. मितेजी धुळे साहेब आणि सन्माननीय मंगेश धुळे साहेबांचं एक चांगलं योगदान या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. डॉट बॉल. अनिमेश गवळी आपण कुठे असाल तर आपण हनुमान गवळी यांच्याशी संपर्क साधा. बिग बॅटल जयेश भोईर विरोधात मोहिल माद्रे. अगदी टेनिस क्रिकेट ऑडियन्सची जबरदस्त कामगिरी. ती शोरूमाची जी गाडी आहे त्या साईडला हनुमान उभे आहेत. अनिमेश गवळी आपण जा तिकडे. यस. ओ व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. पाहण्यासारखा झेल वन्स अगेन रिप्ले. तो बनताय बॉस. काय कमालीचा झेल होता. चीत्याची चपलाई. चीता कॅच. अप्रतिम दर्जाचा आपण झेल पाहिला. उद्धव त्या ठिकाणी सज्ज होते. चांगला झेल त्याच्या माध्यमातून राहिला. रनिंग कॅच पकडणं खूप काहीच कठीण असतं परंतु उद्धवच्या माध्यमातून उत्तम कार्य. फिटनेस महत्वाचा असतो रनिंग कॅच मध्ये. कारण एखादा प्लेअर जेव्हा फिट असतो तेव्हा तो चांगला धावू शकतो. आपण ICC चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पाहिला जसप्रीत बुमराह दिसला नाही कारण तो फिट नव्हता तिथे. फिटनेस खूप महत्वाचा असतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि फिटनेसच्या जोरावर दिवस रात्र तुम्ही क्रिकेट खेळू शकता. कारण आत्ताचा बिझी शेड्यूल आहे. दिवस रात्र क्रिकेट खेळला जातो. झोप होत नाही खेळाडूंची. अशा वेळी फिटनेस कडे लक्ष दिलं पाहिजे. 15 वर 3. धावा थोड्या कमी आहेत कारण की समोर कामतगर संघ आहे आणि आतापर्यंत या संघाने प्रत्येक वेळी टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी घेतली आहे. धावा चेस करण्यासाठी हा संघ नेहमी सज्ज असतो. हो आक्रमकता सिद्ध केली जाते. ऑन साईडला क्लिअर केले. लॉंग ऑन कडे फटका लागला. धोका परंतु फेकी वेगळ्या दिशेनं व्हायला हवी होती. एक महत्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय. खर तर जर्मन जोबेली बस संघ मात्रावरती खेळतोय आणि त्यांच्यासाठी खर तर एक आनंदाची बातमी आहे. कारण मितेजी श्रीधर धुळे साहेबांनी सांगितलंय इथून पुढे जर्मन जोबेली बी संघ जिथे जिथे खेळेल तिथे स्पॉन्सर म्हणून खंबीरपणाने मितेश धुळे उभे राहणार आहेत. त्यामुळे आता संघाला एक नवीन पुरस्कार लाभलाय. त्यामुळे अभिनंदन टीम चेअरमन जोबेली आणि रोहिदास भाऊ केणेने सांगितलं की जर या स्पर्धेमध्ये जर फायनल मारली टीम जोबेली बी न तर त्यांना जेजुरी ट्रिप आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. परंतु संघ इथे फायनल मारो किंवा संघ परास्त जरी झाला फायनल मध्ये तर देखील मितेजी धुळे यांच्याकडून जेजुरी ट्रिप देण्यात येईल आणि रोहिदास भाऊ केणे यांच्याकडून एबन जोडीसाठी 500 रुपये कास्परीचे धन्यवाद. देवलोलीचे आमचे देवजी विशेष साहेबांचं आगमन झालंय. पर्यंत या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. क्षमा असावी प्रवीण सर आणि रोशन सर कारण भरपूर पाहुणे आहेत मंचावरती त्यामुळे आम्हाला देखील वारंवार पुकार करावा लागतो. कारण प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. त्यामुळे आपण थोडंसं समालोचन कक्षामध्ये आम्ही अडचण करतोय परंतु आम्ही दिलगिरी व्यक्त करू कारण प्रॉपर समालोचन पोहोचत नाहीये त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. 2 षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावर 17. 3 गडी बाद. शेवटचा षटक 6 बॉलचा खेळ बाकी. परफेक्ट यॉर्कर सबमरीन डिलिव्हरी. बॅटच्या बुंद्यामध्ये हा बॉल आपण पाहिला. पहिला बॉल डॉट. सेमी फायनल तुम्ही एन्जॉय करताय. 3 षटकाची मॅच टार्गेट सेट करायचंय. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण
रुपेश आणि नॉन स्ट्राईक एंडला निकेश. रुपेश निकेश वरती जबाबदारी. चेअरमन डोके संघ 30 धावा योग्य ठरतील सेमी फायनल मध्ये. फायटिंग टोटल टार्गेट इनसाइड आउट. गुड शॉट. क्लिअर लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. दमदार षटकार. जबरदस्त फटका मारलाय. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. रुपेश व्हाईट बॉल. धावा येत आहेत. एक बॉलवर 7 धावा इथे आल्यात. चांगली बॅटिंग आता रुपेश लई मध्ये आलाय. 11 नंबरची जर्सी. तर बॉल्ड आउट जरी झाला नाही तरी एका संघाला आता मेहनतीच्या जोरावर फायनल मध्ये एंटर करण्याची संधी इथे मात्र मिळेल. धावफलकावर 24-24. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या खेळाडूच्या नावावर एक बाईक देखील आहे. बाईकरमॅन रुपेश. चेअरमन डोके संघाकडून बोला तयार. टायमिंग राहिला. फटका बॅकवर्ड स्वेलेग कडे जातोय. एकच धाव इथे मिळेल. 2ची बरोबरी करण्याची संधी परंतु परफेक्ट थ्रो. कॅरी केला विकेट किपरने आणि इथे फलंदाज रनआउट. 1 धाव निश्चित मिळेल. 1च्या बरोबरीने चेअरमन डोके संघ इथे पुढे पोहोचलाय. तर फलकावरती 25 धावा. रोशन 3 षटकांची मॅच आणि योग्य टार्गेट पाहिलं तर 30 किंवा 32 देखील योग्य ठरेल या मॅच मध्ये. नक्कीच योग्य धावसंख्येकडे काहीशी वाटचाल पाहायला मिळते. वारंवार विकेट कोसळत आहेत परंतु सन्मानजनक धावसंख्येकडे काहीच प्रस्थान राहिले. एकूण धावा जर पाहिल्या तर धावपटलावरती 25 पाहायला मिळत आहेत. वारंवार विकेट कोसळले आणि त्यात धावसंख्येची डागडुजी ही चांगली राहिली. सेमी फायनल आहे. 13 बाईक. बदलापूरमध्ये पहिल्यांदा नामांकित स्पर्धा. आमदार साहेबांना देखील कौतुक केलं आणि पुढच्या वर्षी अजून मोठा धमाका तुम्हाला आमच्या आयोजक टीम कडून इथे मात्र पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक जर आपण तब्बल पाहिला तर या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिकासाठी तब्बल एक विचार केला तर 4 बाईक इथे देण्यात येतील. द्वितीय पारितोषिक 3 बाईक. तृतीय पारितोषिक 2 बाईक. चतुर्थ पंचम आणि 6वे पारितोषिक 1 बाईक. आणि मॅन ऑफ द सिरीजला आपण स्कूटी 2 व्हीलर इथे पाहतोय. असे 13 बाईक या स्पर्धेमध्ये आहेत. बॉल तयार. डिफेन्सिव्ह फटका. प्लेसमेंट. फक्त दिशा दिली चेंडूला. लॉंग ऑफ कडे बॉल गेलाय. एकच धाव इथे मिळेल आणि रुपेशला संधी देण्याचं काम मात्र फलंदाजाने केलंय. रुपेश चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याला जेवढी संधी मिळेल तेवढा धावा इथे मिळू शकतात. शेवटचे 2 बॉल बाकी धाव फलकावरती. 26. अंतिम चरणातील 2 चेंडू शिल्लक आहेत. ओम पाटील हा अखेरचा गोलंदाज काहीशी दमखम दाखवणारी गोलंदाजी दाखवत असताना राईट मोर द विकेट मारा राहिले. लॉंग ऑफ कडे फटका टाकण्याचा प्रयत्न. 2 धावा होतील का आणि चपलाईन 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. जनमान डोके संघाचे प्रेक्षक काहीशे खुश आहेत कारण अंतिम चरणामध्ये दिलासादायक हे आपण फटके येत असताना कामतगर संघाच्या अगेन्स्ट ढोके जोविली संघ फायनलचं तिकीट गाठले. इथून कोण पुढे जाणार? हु इज अ लकी गाईज? कोणता असेल लकी संघ नायक जो ट्रॉफ्यांच्या दिशेने पुन्हा एकदा घोडदौड करेल? अगदी सेमीफायनल मॅच 2 संघांदरम्यान चांगल्या दर्जाची घडते. या मॅच मध्ये जो संघ पराभूत होणार त्याला देखील 2 बाईक दिल्या जातील कारण तृतीय पारितोषिक इथे पराभूत होणाऱ्या संघाला मिळेल आणि 2 बाईकचा तो मानकरी ठरेल. रनआउटची संधी गमावली. धावा कंप्लीट केल्यात. टार्गेट सेट होतोय. पहिला डाव समाप्त आणि सेमीफायनलच्या पहिल्या डावात धाव फलकावरती धावा 30 आणि जिंकण्यासाठी कामतगड संघाला 31 धावेची आवश्यकता. अगदी 31 धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र तय करावं लागेल. फलंदाजी दाखवत असताना अगदी जॉली स्पोर्ट्स कामतगड टीमला हा पाहतोय आपण क्राऊड. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. हे यश पाहायला मिळतं अगदी दैवली चषकाचं. प्रेक्षकांची तोबा गर्दी आणि तोबा गर्दीमध्ये अगदी रंगतदार लढतींचा आपण आगास पाहिला. प्रत्येक लढतीमध्ये दमखम पाहिली. अंतिम चरणापर्यंत प्रत्येक सामना आपण होताना पाहिला.
डीजे ऑपरेटर एक जबरदस्त कामगिरी श्री रामनवमीच्या निमित्ताने खूप सुंदर गाणं भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. डीजे ऑपरेटर रोहित चिपले यांचं खूप चांगले योगदान. अयोध्या के राजा आणि प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस म्हटलं तर श्रीरामनवमी आज आपण प्रत्येकाने साजरी केली आणि रामनामाचा जल्लोष संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. जाऊया सामन्याकडे. सेमी फायनल 1 मॅच चर्मन ढोके विरुद्ध चॉली स्पोर्ट्स कामतगर आणि या मॅच मध्ये दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 31 धावेची येणाऱ्या 3 षटकामध्ये. हा आमचा कॉम्बॉक्स आणि आमच्या सोबत जोडले गेलेत आमचे डीजे मास्टर यांच्या माध्यमातून आपण सुमधुर संगीत इथे ऐकला. आमच्या आवाजाची खातिरदारी करत असताना आमचे डीजे मास्टरना आपण पाहिलं. tenniscricket.in च्या माध्यमातून 2 मिलियन सबस्क्राईब 20 लाख लोक या वेबसाईटला फॉलो करतात आणि खूप मोठी वेबसाईट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये पहिली वेबसाईट आणि आतापर्यंत अनेक सबस्क्राईब वेबसाईटच्या आहेत. जाऊया सामन्याकडे. जिंकणारे 31 धावेची आवश्यकता. हा आमचा कॉम्बॉक्स गौरवजी सावंत सर ऑपरेट करतात. आमचे संपूर्ण कॅमेरामॅन आणि मी समालोचक प्रवीण टेंबे पनवेल बोलप आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम टू ऑल tenniscricket.in यूट्यूब चॅनेल. मॅच ऑन. जाऊया सामन्याकडे. जिंकण्यासाठी 31 धावेची आवश्यकता. तुम्ही पाहतात सेमी फायनल 1 दहिवली धमाका चषक 2025. पहिल्यांदा बदलापूरमध्ये 13 बाईक आणि धमाकेदार स्पर्धा. तृतीय क्रमांक जो संघ इथे पराभूत होईल त्याला 2 बाईक दिले जातील आणि फायनल मध्ये इथे 2 संघ अर्थात जोवेली ब वर्सेस यातून जिंकणारा संघ अंतिम सामना केलेल. मॅच ऑन. 31 टू विन. 3 ओव्हर 18 बॉल. गोलंदाज तयार. फॉला बॉल फुल टॉस ऑन साइडला कॅच इट कॉल. फलंदाज बाद. पहिला गडी गारत मोती बाद झालाय. तर डायमंड ऑफ कामतगर 0 वरती पहिला झटका. धमाका केला तो फलंदाज 0 वर बाद झालाय. जर्मन ढोके संघाचं कमबॅक. जबरदस्त गोलंदाजी परेश भोईर आणि आता कमबॅक झाले ते म्हणजे ढोके संघाचं. पहिला चेंडूवर गडी बाद 0 वरती मोती. गोलंदाज तयार. गरज नव्हती. पुन्हा झेल ड्रॉप झालाय. लॉंग स्टॉप कडे नॉन स्टॉप बॉल जातो सीमा पार. नशिबाचा चौकार चॉली स्पोर्ट्स कामतगर संघासाठी. रिव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅटकट होती. विकेट किपर बीट झाला. शॉट थर्डमॅन बीट झाला. बॉल सीमा पार लॉंग स्टॉप कडे. चौकार. चौकाराने खातं ओपन केलं टीम कामतगर संघाने. 31 टू विन 18 बॉल मध्ये. परंतु आता 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. परेश कमबॅक होणार का मॅच मध्ये? ओ व्हेरी गुड बॉल. ऑफ स्टंप यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला. योग्य टप्पा. हा बॉल देखील डॉट. मॅच ऑन. रोमांचक सामना. क्रिकेटमध्ये किती वेळा हरलो यापेक्षा किती वेळा लढलो हे महत्वाचं असतं आणि दोन्ही संघ संघर्ष करताना काठीकी टक्कर महामुकाबला. येणारे चेंडू आता 15 आपण पाहतोय आणि जिंकण्यासाठी 27 धावेची गरज. 15 चेंडू 27. कमी गती टाकलेला बॉल. वेग कमी होता. गती कमी केली. ब्रेक केला बॉल. टायमिंग प्रॉपर. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल क्लिअर. एका टप्प्याने सीमा पार. ओव्हर द रोप. 4 रन. सचिनजी कतोरे आणि दिलीपजी विषय यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत.
2 चौकार आणि 2 चेंडू डॉट. काय कमबॅक आहे, जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत परेशने 5 चेंडू फेकलेत, 2 चेंडू डॉट, 2 चौकार आणि 1 विकेट. 8 धावा मॅच मध्ये. शेवटचा हा चेंडू बाकी असेल. पॉवर प्ले मध्ये चौकार देखील आले, डॉट चेंडू देखील आले, विकेट देखील आले. बरोबरीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. जबरदस्त सामना. पॉवर प्ले मध्ये परेशची गोलंदाजी थोडी चांगली ठरली, परंतु समोर मोहिल म्हात्रे ऑलराऊंडर खेळाडू कामतगर संघाचा. जेवढी चांगली गोलंदाजी तो करतो तेवढी चांगली फलंदाजी करतो मोहिल म्हात्रे. शेवटचा बॉल. ओ काय फटका सजवलाय, बॅकफुटला गेले, पंच केला, ऑन साइड क्लिअर केली, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. अंतिम चेंडूवर दर्जा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ पोहोचलाय. 14 धावा, 14 ऑन बोर्ड. माननीय दिलीपजी भोईर यांना विनंती असेल की आपण मंचकावरती यावं. मॅच ऑन. येणारे 12 चेंडू, 17 धावेची गरज, कंपल्सरी चेसिंग. पहिल्या षटकात 14 धावा आल्या आणि मोहिल म्हात्रेने सांगितलं की हम शोर नाही, हम सीधा शिकार करते. 2 चौकार 1 षटकारांचा साज मोहिल म्हात्रेने सजवला. परंतु आता 12 चेंडू 17, अटीतटीची लढत, बिग फाईट, बिग बॅटल सामना. कमबॅक होणार का जर्मन ढोके संघाचा, की पुन्हा अटॅक होणार यश कडून. पहिला बॉल, फुललेंचा बॉल, सलमान दिला बॉलला ऑन साइडला, ग्राउंड शॉट मिड विकेट कडे. एकच धाव कंप्लीट केली गेली आणि 1च्या बरोबरीने धाव फलकावरती 15 धावा. सेमी फायनल. जो संघ जिंकेल तो पुढे फायनल मध्ये जाणार आणि जो संघ पराभूत होणार त्याला 2 बाईक इथे दिल्या जातील. तृतीय क्रमांक. मॅच ऑन. 11 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडू. मॅच अटीतटीची बिग फाईट, संघर्षाचा सामना. सेमी फायनल. ओ प्रॉपर टायमिंग, बॉल हवेत, ऑन साइडला, मिड विकेट कडे. 2 क्षेत्ररक्षक जज करताय, फलंदाज बाद. गुड कॅच. मोहिल म्हात्रे मैदान सोडतोय. दुसरा गडी गारत जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा. 15 वरती 2. पण पाहिलं लवेश ठुले फ्रॉम जोवेली, जो मेन VIP डायस वरून सध्या कॅमेरा वर्क करतो टेनिस क्रिकेट टीमला, तो जॉईन झालाय आणि आपण त्याला ऑन स्क्रीन वरती पाहताय. फलंदाज बाज होताना पाहिला आपण मोहिल म्हात्रे. आता नवीन फलंदाज निहार म्हात्रे येतो मैदानामध्ये. 15 वरती 2. येणारे चेंडू असतील 10 आणि धावा करायच्या आहेत आपण आतापर्यंत पाहिल्या तर 16. 10 चेंडू 16. सेमी फायनल. जोवेली बफ फायनल मध्ये गेलाय. युवा खेळाडूंचा भरणा जोवेली बफ. लक फॅक्टर देखील सुंदर राहिलं. बॉल आउट एकदम कडक पाहिला आणि त्यानंतर झेल सुटल्यानंतर जोवेली सुपर 7चा सामना जिंकला. 2 मोठ्या लढाई त्याने पार केल्या आणि फायनल कडे गेलाय. परंतु आता सेमी फायनल. 10 चेंडू 16. निहार म्हात्रे काय करणार मॅच मध्ये. बॉल तयार. डिफेन्सिव्ह फटका, प्लेसमेंट केली बॉलला, शॉर्ट थर्ड कडे गेलाय. एकच धाव इथे मिळेल. प्लेसमेंटच्या बरोबरीने 1 धाव कंप्लीट. आता येणारे 9 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 15. बिग फाईट सामना. दोन्ही संघ एका मोठ्या रणधुमालीमध्ये सामना खेळतायत. दोन्ही संघाच्या आशा पल्लवित झाल्यात. दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाहीयेत. सामना मोठा होणार. येणारे 9 चेंडू आणि 15 धावा करायच्या आहेत. दोन्ही संघाकडे विनिंग पर्सेंटेज अगदी परफेक्ट आपण पाहतोय. चॅनमन ढोके संघ आणि विरोधात खेळत असताना जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ. पाहूया संघर्ष कोणाचा मोठा असेल मॅच मध्ये आणि कोणता संघर्ष मात्र इथे उदयास येणार. हो, गुड बॉलिंग. कमी गती टाकलेला चेंडू. स्लोवर 1 पडल्यानंतर आउट स्विंगर बॉल आपण पाहिला बाहेरच्या दिशेकडे.
आणि हा डॉट बॉल. ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय युवा उद्योजक शेतकरी राजा निखिल दादा चव्हाण आणि कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे संचालक सन्मान्य बालकृष्ण दादा मुंडे साहेब यांना आपण पाहतोय. एक मोठी राजकीय मंडळी आणि त्यासोबत सामाजिक क्षेत्रामध्ये देखील एक मोठं योगदान. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि त्याच्या समेत मराठी उद्योजक निखिल चव्हाण यांना आपण पाहतो. यांची मेहनत आणि या सर्वांची ही आतुरता या स्पर्धेची आपण पाहिली. ओ बिग हिट, बॉल हवेत, ऑन साइड क्लिअर, काउ कॉर्नर रिजनच्या वरून प्रेक्षक खेळाडू बनले. बॉल सीमापार षटकार. चिक खरं तर आपण पाहिलं कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे संचालक आहेत बालकृष्ण मुंडे साहेब. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तब्बल 13 बाईकसह ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. परंतु येणाऱ्या पुढच्या वर्षी आपण 26 बाईक आणि त्यानंतर एक 4 व्हीलर कार सोबत ही स्पर्धा घेऊन येतो. दैवली धमाका आणि भावी सभापती म्हणून बालकृष्ण मुंडे साहेबांची ओळख आहे. त्यामुळे ही स्पर्धा त्यांनी भरवली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार मनापासून टाळा होऊन जाऊ द्या. व्यासपीठावरती आपण पाहतोय रोहिदास भाऊ केणे साहेबांचं आगमन झालंय आणि नुसतं आगमन नाही तर त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेला एक बाईक आम्हाला मिळाले. त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या वर्षी खरं तर आपण सांगतोय रोहिदास भाऊ केणे यांच्या माध्यमातून देखील 2 बाईक त्यांनी आताच अनाउन्समेंट केली आहे. त्यामुळे 26 बाईकसह आम्ही पुन्हा एकदा ही स्पर्धा घेऊन येतोय. खास करून जोबिली संघासाठी आज भरपूर सारे पारितोषिक आपल्याला पार मिळतील. मंगेशजी विनायक धुळे साहेब, चेतनजी मनोहर धुळे साहेब त्यांनी सांगितलंय जोबिली संघ या स्पर्धेमध्ये फायनल पर्यंत पोहोचलाय म्हणून त्यांच्यासाठी गोवा ट्रिपसाठी 50,000 रुपयाची धनराशी त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा जर फायनल त्यांनी जिंकली तर अजून 20,000 रुपये म्हणजे 70,000 रुपये टीम जोबिली संघाला देण्यात येईल. आणि आमचे बाबाजी धुळे जरी संघ परास्त झाला फायनलमध्ये तर देखील त्यांच्या माध्यमातून एक नवस म्हणून की जोबिली संघ चांगला खेळावा यासाठी देखील तब्बल 1 ट्रिप देण्यात येईल. याच्या पण काय दर्जेदार फटका. सामना सोपा केलाय. 7 चेंडूमध्ये 8 धावेची गरज असताना षटकार आलाय. फलंदाज यश बॅट मधून लगातार 2 षटकार. आता येणारे 6 बॉल आणि करायचे 2 धावा. कंपल्सरी चेसिंग. राहुल चव्हाण सर यांचा आवाज तुम्ही आता ऐकला. बदलापूर समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष अध्यक्ष मॅडी हेवन जोडी आहेत. कमी आहेत पण भरपूर भारी आहेत असं आपण म्हणूया. एक मोठी कामगिरी त्यांची असते कारण बदलापूरमध्ये जेव्हा टुर्नामेंट होतात तेव्हा हेवन जोडीच्या माध्यमातून त्या कव्हर केल्या जातात आणि सातत्याने 100% योगदान ते इथे मात्र देत असतात. बदलापूरमध्ये कंटिन्यू स्पर्धा सुरू असतात आणि तेव्हा एवन जोडीचं सर्वात मोठं योगदान. 1 ओव्हर 6 चेंडू 2 धावेची आवश्यकता. मागील सामन्यामध्ये चेअरमन डोके संघाने 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेन्स केल्या. गोलंदाज होते अविनाश भोईर. काय जबरदस्त जल्लोष झाला आणि काय ताकदवर गोलंदाजी झाली. पुन्हा एकदा इतिहास होणार का जो मागच्या सामन्यामध्ये चेअरमन डोके संघाने करून दाखवलं. 6 चेंडू 6 धावा डिफेन्स केला. तो पुन्हा एकदा पराक्रम रेकॉर्ड होणार का गोलंदाज अविनाश भोईरचा. आणि तोच गोलंदाज आलाय. आता 2 धावा त्याला डिफेन्स करायचे. 6 बॉल 2 धावा जर डिफेन्स झाल्या तर ते इतिहास बनेल. समोर आहे फलंदाज निहार म्हात्रे. 8 लकी नंबर या संघाचा. चॉली स्पोर्ट्स कामतगर भिवंडी परिभागाचा संघ ज्याने टेंबुलीला पराभूत केलं, ज्याने चांदई संघाला पराभूत केलं आणि आजच्या रात्रीमध्ये 3रा सामना हा संघ इथे खेळतोय. नॉन स्टॉप फलंदाजी करतोय हा संघ तो म्हणजे कामतगर. 6 बॉल 2 धावेची आवश्यकता. डिफेन्सिव्ह फटका फक्त प्लेसमेंट केली आहे. 2 धावा कंप्लीट करण्यासाठी प्रयत्न केले नाही परंतु अजून संधी आहे आणि कंप्लीट 2 धावा. टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर एंटर टू फायनल आणि फायनलची लढत होणार. एका बाजूला भिवंडीचा संघ जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि दुसऱ्या बाजूला बदलापूर क्रिकेटची पंढरी ओळखलं जाणारं गाव चोवेली अर्थात जय हनुमान चोवेली बी वर्सेस कामतगर. आणि ओव्हर टू राहुल चव्हाण सर. करू